जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा दिवस आहे 12 आणि आज सकाळी म्हणजे 1-2 दिवस आधी आमचं प्लॅनिंग झालेलं की भिवंडीच्या आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ आहे तिकडे आम्ही जाणार आहोत. आज काय असं माझ्या मित्राचं आणि माझं असं प्लॅनिंग झालेलं, तर मी इकडे नितीन उभा आहे, ह्याच्यावर आम्ही जातो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात. आम्ही राहतो वसई ते भिवंडी काहीतरी एक 2-2.5 तासाचा रस्ता दाखवतोय. तर आम्ही जाणार आहे, आता निघतो एक 5-10 मिनटामध्ये. आता जस्ट एरियातून निघतो आहे. तुम्हाला मी मधले कसं जातात, काय काय डायरेक्शन्स आहेत वसईवरनं जर तुम्हाला जायचं आहे तर ते पण तुम्हाला दाखवेन. आम्ही वाया नायगाव जाणार आहे, म्हणजे नायगाववरनं आम्हाला रसदगडाचा जवळ पडतो आहे, तर त्यामुळे आम्ही नायगाव जाणार आहे. आणि हो, आपली जर्सी, आपण सपोर्टर कट्टर मुंबई इंडियन्स फॅन. ठीक आहे नितीन, इकडे नितीन चालत आहे, गाडीचं काहीतरी नटबीट टाईट करत इकडे चाललाय तो. आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करत राहू. ठीक आहे, तो पण सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. आता मी म्हणजे नायगाववरनं नाही गेलो, आम्ही वसईवरनं बाहेर डायरेक्ट वज्रेश्वरीच्या थ्रू म्हणजे वज्रेश्वरीवरनं जातोय. आता वज्रेश्वरी फाटा जस्ट क्रॉस केला. इच्छा भरपूर होती, म्हणजे भरपूर दिवसांपासून इच्छा होती की महाराजांच्या देवळात जायचं. आपण गड किल्ले केले महाराजांचे, पण देऊळ एवढं जवळ असून आपण म्हणजे नाही ना बोलून तरी नितीन 6-7 महिने झाले असतील ना महाराजांचे देऊळ चालू होऊन आतापर्यंत. एक 6 ते 7 महिने झाले. तुम्हाला नितीन आता गाडी चालवतो आणि चेहरा दाखवत नाहीये. आपल्या रायगडच्या ट्रिपवर होता नितीन आपल्याबरोबर. तिकडे थांबल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, बट आता लॉजिकली जर बघायला गेलं तर वसईवरनं वज्रेश्वरीचा रस्ता मला बरोबर वाटलं किंवा योग्य वाटला. निश्चितचं डिसिजन होते की आपण वज्रेश्वरीवरनंच जाऊया, आपल्याला तोच रस्ता जवळचा आहे. मला ठीक आहे, चालेल. आता आम्ही वज्रेश्वरीवरनंच आलो आहे. आणि वज्रेश्वरीच्या आतमध्ये पण आता सध्या जर तुम्ही मेमध्ये येत असाल तर ऊन तर भरपूर आहे. म्हणजे आता एप्रिलचं मिड आहे तिकडे, तर आहे आम्ही आता म्हणजे मे एक्झॅक्टली नाही, एप्रिलचं मिड आहे. मला म्हणजे सांगितलं की आता वॅकेशन चालू होतील लहान मुलांची. जर तुम्ही मेमध्ये येतं तर काळजी पण घ्या, कारण का ऊन एवढं भरपूर जास्त ऊन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता पुढे दाखवतो. जर ब्लॉग बनवायला मिळाला तर नक्कीच ट्रॅव्हलिंगचा पण हा ब्लॉग बनवीन. ठीक आहे, पण नाहीतर मग आपण डायरेक्ट महाराजांच्या इकडे देवळाच्या बाहेर कुठे जवळपास इकडे असेल तिकडे थांबून आम्ही ब्लॉग बनवू. ठीक आहे, पण ब्लॉग तर बनवणार, हे गॅरंटी आहे. ठीक आहे, आता असंच चालत राहू. देखतो तुम्हाला डायरेक्ट महाराजांच्या देवळाच्या इकडे, नाहीतर मग आधी पण भेटू शकतो. तुम्हाला सांगतो तो वज्रेश्वरी जर वसईवर नेत असाल तर बेस्ट रस्ता आहे. आता जस्ट आम्ही अंबाडीला पोचलो आहे. म्हणजे उगाचच म्हणजे बोलतात ना, काही गरज नसताना रस्ता एवढा खराब करून ठेवला आहे ना, म्हणजे वज्रेश्वरीपर्यंतचा. म्हणजे खरं सांगतो मी, म्हणजे त्या रस्त्याने एकदा दोनदा गेलेलो, बट एवढा घाणेरडा रस्ता करून ठेवला आहे की म्हणजे नाही ना बोलून म्हणजे वसईवरनं वज्रेश्वरी पोचायला आधी अर्धा तास लागायचा, बट आता 2 तास लागलेत आम्हाला फक्त वसईवरनं इकडे यायला. आम्ही 12 वाजता घराची इकडं निघालेलो, आता 1:45 झालेत. म्हणजे अक्षरशः काही गरज नसताना अशा रस्त्याची उगाचच वाट लावतात, काही अर्थ नव्हता. ठीक आहे, आता अंबाडीला पोचलो, इकडून अजून अर्धा तास दाखवतोय. जस्ट 2 मिनिटं असंच थांबलेलो, तर विचार केला की आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू. तर ब्लॉग कंटिन्यू करतोय, पण इकडचे दृश्य मस्त आहेत बघा. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं सौंदर्य पण एक आहे. ठीक आहे, आता तुम्हाला डायरेक्ट आपल्या देवळाच्या इकडेच भेटतो. ठीक आहे, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मस्त देऊळ आहे, तुम्हाला आता लगेच देऊळ दाखवतो मी तुम्हाला. देवळाच्या इकडे पोचायचं अजून अर्धा तास लागेल, पण आम्ही लवकर कव्हर अप करायचा प्रयत्न करू. देवांचे देव आपले महादेव इकडे देवळाच्या बाहेरच्या साईडला आहेत. आपले मावळे, काय काळ असेल ना महाराजांचा. आणि हे देऊळ श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तीपीठ, शिवक्षेत्र, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.
हा प्रवेशद्वार आहे इकडून, भला मोठा प्रवेशद्वार आहे बघ. हे बघा, नितीन पाटी येतोय. इकडे पाया पडून घेऊया. देवळाच्या आत हे देऊळ आहे. अत्यंत काम मस्त एकदम. इकडे महाराजांचं सगळं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. महाराजांनी सगळे असं जिजाऊंचे सगळे फोटो दाखवलेत, ते पण तुम्हाला मी दाखवतो आता. फिलिंगच वेगळी आहे. हे बघा, जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, एक वाघ दुसऱ्या वाघाचा सिंहाचा जबडा फाडताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडे राज्याभिषेक सोहळ्याचं लावलंय. अत्यंत अप्रतिम अशी ही इकडे बनवलंय. इकडे शॉप आहे. शॉपमध्ये आम्ही जाऊन परत बाहेर येतो. नितीन समोरच आहे. मला पुढचा ब्लॉग दाखवतो मी. महाराजांच्या राज्याभिषेकचे इकडे पुढची ही फ्रेम आहे. ही पण राज्याभिषेकचीच असावी. राजा महाराज पाटील संभाजी महाराज दिल्ली दरबाराला जात होते ना, आग्र्याला. हा, आग्र्याला गेले की देवाचं हे मिरवणूक आहे ही महाराजांची, आग्र्याचं नाही आहे. नितीन चुकीचं सांगू नको प्रेक्षकांना. ही महाराजांची मिरवणूक आहे. महाराजांची मिरवणूक आहे या राज्याभिषेकाला जाताना. इकडे खाली संपूर्ण माहिती पण दिली आहे बघा. हे आपले कोंडाजी फर्जन खाली माहिती दिली आहे, हे बघून मी तुम्हाला सांगितलं. ही हिरकणी माता, हिरकणी बुरुज आपण ऐकलं असेल, तर हे इकडे हिरकणीचं सगळं माहिती दिलेली आहे. आपण ऐकलेलं सरनोबत यशाची कंक, हे सरनोबत यशाची कंक ज्याने बलाढ्य हत्तीला मारून पाडलं. यशाची कंक हे प्रति शिवाजी नेताजी पालकर महाराज इकडे आहेत. नेताजी पालकरांचं त्यांच्यावरचा एक क्षण आहे. त्याच्यानंतर पुढचं हे आहे सर सेनापती हंबीरराव मोहिते. भरपूर मोठा इतिहास आहे हंबीरराव मोहित्यांचा पण. हा सिद्धिलाल जेव्हा जिजाऊंना भेटायला येतो, जेव्हा महाराज अडकलेले असतात, तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल, पण महाराजांच्या बचावासाठी परत निघून जातात. सेवेचे ताई तत्पर हिरोजी इंदुलकर हे रायगड बनवताना असतील कदाचित. इकडे खाली माहिती पण दिली आहे. महाराजांचं मंडळ म्हणजे सभापती, सरनाईक, सरनोबत सगळे इकडे असतील. हे रिसेम्बलन्स आहे, ठीक आहे. त्या टायमाचं हे नाही.
इकडे चिलखत आहे. साखळी बना. बख्तर, दस्तान, वरचे जिरोटो, ढाळ, माझी आवडती गोष्ट इकडे नाही अजूनपर्यंत दिसली मला. जुल्फिकार तलवार ही जुल्फिकार तलवार आहे ही. दोन्ही बाजूला पाहतो. दोन्ही बाजूला ही तलवार जमदार. एवढं लांब आहे मला माहित नव्हतं ना. कोणाला अंदाज नव्हता एवढं लांब आहे. 50 नाही तरी आपल्या जिजाऊंची सुवर्ण तुला कळताना. आणि आपले हे तानाजी मालुसरे आणि ही त्याचा सर्वात मोठा वाटा होता किल्ला जिंकायला. घोरपड, प्रतापराव गुज्जर आणि आमच्याकडे पण हा नितीन गुज्जर, पण त्याचा आणि ह्यांचा काही संबंध नाहीये. आग्रा कधी विसरणार नाही महाराजांना. ती शेंडी लावून बाहेर निघाले. पेटाळ्यातून बाहेर पडलेले बघा. पाटीस देऊळ आहे इकडे. मी हा व्लॉग कट नाही करत आहे, 1 गो मध्ये हा व्लॉग बनवतोय मी. म्हणजे देवळाच्या आतमधलं कदाचित 1 किंवा 2 कटच येतील. आणि हे महाराजांचा 3रा डोळा म्हणजे आपले सर्वांचेच आवडते बहिर्जी नाईक साहेब. आजचा रॉ पण फेल आहे बहिर्जी नायकांसमोर. मोरारबाजी देशपांडे माझा सगळ्यांमधला एक आवडता लढवय्या. मोरारबाजी देशपांडे. हे बघ, हे ऐकून बसलाय ते बघा जरा. त्यानंतर मग हैसून डायरेक्ट बंगालला पाठवलेलं ना. वाई जरा मालवणी पण बोलता आवडता बोलू. आपले महाराज शाहिस्ता खानाची जे त्यांनी सांगितलेलं महाराजांचं स्वराज्य आहेच केवढं, 3 बोटाने एवढं, 30 बोटात छाटली गेली. आणि हे वीरांचे वीर वीर बाजीप्रभू देशपांडे. इतिहास माहिती असेल, सांगायची गरज नाहीये. शिवा काशीद इकडे महाराज नाही, सॉरी, जे वरती उभे आहेत ते महाराज आहेत. ते शिवा काशीद कदाचित पालखीमध्ये असतील, पण एवढे उभे उभे की समजतच नाही की महाराज कोण आहे, शिवा काशीद कोण आहे ते. हे आपलं महाराजांचं नेव्हीवरचे जे प्रेम आहे ते फादर ऑफ इंडियन नेव्ही जण आपण बोलतो, म्हणजे इंडियन नेव्हीचा बाप माणूस म्हणजे महाराज. परत इकडे तलवारींचा आहे. पहिली आहे शमशीर तलवार, दुसरी आहे गोलिया तलवार, तिसरी आहे तेगा तलवार, चौथी आहे किलीची तलवार, सरपणी तलवार, मराठ्यांची तलवार. हे बघा, ही आहे आपली मराठ्यांची तलवार. नंतर या तलवारीचा वापर कमी केला आणि एकदम सरळ पात असणारी तलवार मग आता ही राजपुतांची तलवार, ही मोगलांची तलवार. हे तलवारच काय काकडी सारखी आहे. हे फक्त तुम्ही मूवी कराटे तलवार असतील हे शस्त्र, पण हे रिअल होते. हे बघ, हे धनुष, ही तलवार मस्त आहे, येण्यासारखं आहे. हे धनुष एकदा नाही
वारंवार येण्यासारखं आहे. पण अजून पण मला आवडणारी जी गोष्ट आहे हत्यारामध्ये अजून मला दिसली नाहीये. बघूया जर पुढे दिसली तर. ही बघा कटियार. कटर ठीक आहे. कटरला खूप महत्व आहे आपल्या देशामध्ये. पण ही मोगलांची आहे, ही नका बघू. मुलांची नाही आपली. ही बघा, ही बाई ही मराठा आपली आहे. ही मराठ्यांची, ही आपली कटियार आहे. हे बघा. अफजल खानाला पाडला होता. हा हे बघा, अफजल खानची प्रतिकृती हे बघा. अफजल खान आज पण अशा याला प्रकारची काम महाराजांनी अफजल खानाला पाडला. याचं खूप महत्व आहे बाहेर. कटियार. त्याच्याशिवाय लग्न होत नाही आपल्याकडे. हा हे बघा. कट्याला एवढं एक वेळ बायको विसरेल पण कट्याला विसरणार नाही असं म्हणावं लागतं. बोकडाला फाडलेला एका वाघाने. आज तो 32 दातांचा बोकड. या ब्लॉगवर हेट तरी आलं तर काही फरक नाही पडत, पण इतिहास आहे. खरा इतिहास दाखवणार. हे बघा. महाराज इकडे शेती करताना, म्हणजे जनतेचा राजा का, तर ह्या गोष्टीसाठी. महाराज आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वराज्याचं महत्त्व सांगताना जिजाऊ साहेब हा स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ले तोरणा, संत तुकाराम. खाली माहिती दिली आहे. इकडून सगळं मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. आणि ही आहे आई भवानी तलवार. ही स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. शपथ घेताना रक्ताचा अभिषेक केलेला महाराजांनी इकडे. जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देताना किंवा स्वराज्याचं महत्त्व किंवा आपलं का असावं स्वराज्य, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्ही वाटतं उलट्या साईडने आलेलो, तर त्यामुळे असं म्हणजे उलटं हे सगळं झालं. आई जिजाऊ शहाजी राजे भोसले आणि विठू माऊली. हा जो आपला ब्लॉग आहे तो आम्ही आता म्हणजे देवळाच्या आतमध्ये गेलो नाहीये, देवळाच्या बाहेरतूनच आहे. इकडून जाऊया ना, मधूनच. मधून नाही रस्ता, हे काय बंद आहे, दिसत नाही रस्ता. तिकडून तरी ठीक आहे. इथून तरी परत थोडंसं पाठी जावं लागतं. देवळाचा जो सेंटरचा भाग आहे तो बंद केलेला आहे. बघा इकडे देऊळ, पूर्ण पायऱ्या. इकडे देऊळ आहे. आता चाललंय देवळाच्या आतमध्ये. चाललंय देवळाच्या आतमध्ये. बघा आता आतमधलं काम एकदम अति सुंदर असं काम आहे. आई जिजाऊ महाराजांचं तुम्हाला मी एकदम चांगलं दर्शन दाखवणार आहे. कदाचित कट घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. इकडे महाराज विराजमान आहेत. पण अजून व्यवस्थित दाखवणार तुम्हाला मी.
इकडे आई भवानीचं देऊळ आहे, हे पण तुम्हाला दाखवतो. गर्दी आहे पण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार मी. देवळाचं काम एकदम मस्त केलेलं आहे. एकदम एवढं सुंदर वाटतंय. इकडे आहे तुळजाभवानीचं देऊळ आहे. तुळजाभवानी इकडेच आहे. अप्रतिम असं म्हणजे ज्यांनी म्हणजे विचार केला असेल महाराजांचं देऊळ बनवायचं आपल्याला, अति सुंदर विचार. रांगेत आहे एकच मिनिट. महाराजांचं देऊळ, महाराजांचा गाभार आहे. परत भेटतो मी. अप्रतिम असं देऊळ. इकडे मूर्ती पण आहे महाराजांची लहानची. हे देऊळ आहे. जस्ट दर्शन झालं महाराजांचं, एकदम असं वाटलं. तिकडे 5 मिनटं बसलेलो पण भरपूर गरमी आहे, तर विचार केला इकडे खाली येऊन बसू थोडंसं. इकडे थोडं थंडावा जास्त, इकडे फॅनही लावले तर बरं वाटतं. देऊळ असं आहे आपलं महाराजांचं. खरं सांगतो एकदा नक्की विजिट करा. काहीच नाही, फक्त मनामध्ये श्रद्धा लागते महाराजांच्या देवळात यायला. या नक्की. ठीक आहे, आता इकडून काही ब्लॉग म्हणजे काहीच नाही आहे. ठीक आहे, तर असे आपण ब्लॉग बनवत राहू महाराजांवर, गड किल्ल्यांवर. आपला इतिहास आहे. ठीक आहे, या गड बघून या, महाराजांचे देवळे फिरा. सर्वांना एवढंच निरोप देता ब्लॉग संपवता. तो मग सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, वंदे मातरम.